तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी एस पी फिल्ममध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. वाजला 10:33. उशिरा परत चालतंय मित्रांनो, काय विषय नाही. आयुष्यात थोडासा उशिरा पाहिजे, पुढे जाऊन काय करणार आहे. परत मागं वळून बघितलं दिसणार आपले मित्र मागच आहेत, त्यामुळं मागच मित्रांबरोबर टाइमपास करत चिलमध्ये जाऊ पुढं निवांतमध्ये. सगळ्यांना घेऊन पुढं जायचंय, एकट्यानं जायचं, त्यामुळे निवांत येतो. जोक सपाट लवकर उठलं पाहिजे रिक्षावाल्याने. खरं तर सकाळी 4:30ला उठलं पाहिजे, जे की आपण पहिलं उठायचं, पण आता काय नंतर हळूहळू 4चं 5 झालं, 5चं 6 झालं, ते सगळं सांगितलेलं ते परत परत रिपीट करण्यात मजा नाही. तर मणक्याचं गॅप आहे, त्यामुळे तुम्हाला माहिती जरा आजारी माणूस आहे, त्यामुळे लेट येतोय. तर तरी बी 1000 रुपये करून जाते बाई, आजारी असून बी सोपं नाही बाई. मणका दुखतोय, प्रत्येक किती खर्च केला गाडीला तुम्हाला माहिती आहे, आणि प्लस करतोय अजून बी मेहनत. म्हणजे खूप मोठं स्वतःसाठी चॅलेंजिंग आहे की भाऊ एवढा त्रास होतोय तरी बी तो करतोय. ते कोणासाठी? स्वतःसाठीच करतोय, लोकांसाठी थोडी करतोय, पण करतोय हे महत्वाचं आहे. रिकामा बसलो नाही हे चुकीचं आहे. रिकामा बसलं की चुकीचं आहे. रिकामा बसत नाही हे बरोबर आहे, आणि मी कधीच रिकामा बसणार नाही. मला आवडतच नाही ते. रिकामा बसलं की माझं डोकं चालत नाही. काही ना काही काम करत राहतो मी, आणि मला ते आवडतं काम करायला, त्यामुळे माणूस पुढे जातो. भले कासवाच्या गतीने का होईना पुढे जातोय, पण जातोय. विजयी आपलाच होणार. तर बघूयाच काय होतंय काय नाही. व्हिडिओ पहिल्या वाटला संडे, त्याचा टायटल काय द्यायचं? संडे धमाका प्रीमियर का ऑटो संडे धमाका प्रीमियर? तर विचार करून मला कमेंट करून सांगा. तुमचे कमेंट येऊसोबत मी टायटल देऊन टाकतो. तर भेटूया पहिल्या वाटला. चला, पहिला तर टायमिंग सांगतो, 1:21 झाल्यात. तर समजू शकता किती लेट झालंय जेवायला आज, कारण 12 वाजता जेवण होतं, पण नेमकं एक ऑर्डर पडली निगडीची. आता आपण निगडीमध्ये आहोत, आणि म्हणलं मग एवढा लांब ऑर्डर पडली तर का नाही सोडायचं. अगोदर मला ऑर्डर पडली ती हीचवाली, पण मिस झाली. पण म्हणतात ना, ज्याच्या नशिबात असेल ते त्याला भेटतंच. 1-2-5 मिनिटांनी मला परत पडली. काय माहिती काय झालं समोरच्या व्यक्तीकडनं, पण ते माझी मला भेटली. मग काय आलो, सोडतो का काय. एकतर एवढ्या मोठ्या ऑर्डर कधी भेटत नाही, आणि मी का घेतो एवढ्या मोठ्या ऑर्डर मला माहित नाही. कारण काय होतं, रिटर्नला पडत नाही. आता असं झालं की कांडी झाली लाल, त्यामुळे मी आता पहिले जेवण झालं. इथं जवळपास CNG पंप आहे, ते जाऊन CNG भरून घेणार आहे. CNG भरल्यानंतर म्हणजे आता जेवायला 2 वाजल, 2:30 पर्यंत CNG भराल. 2:30 नंतर बघायचं आपल्याला कुठं ऑर्डर पडते कुठं नाही. तर भेटूया 2:30 नंतर. आय होप CNG भरल्यानंतर लवकरात लवकर आणि चांगलीच चांगली. आता जशी ऑर्डर पडली 381 का 82 रुपयाची ऑर्डर होती, जे की खूप कमी होतं, जरा जास्त पण होतं. आणि डायमंड असं थोडंफार फरक पडला असतं, पण मोठ्या ऑर्डरला कुठे डायमंड देतोय, छोट्या ऑर्डरला डायमंड असतात. काय फरक नाही पडत 10-20 रुपयाने आपल्याला. एकतर टार्गेट कम्प्लीट होते, ते खूप महत्त्वाचं आहे. आत्तापर्यंत टोटल 800 रुपये झालं, जी काही खूप चांगली गोष्ट आहे. पण आता CNG भरण्याचा अर्थ आपल्याला CNG आणि मेंटेनन्स काढायच लागेल. त्यामुळे आज टार्गेट 1000चा नाही तर 1500च आहे, तर 800 आलेत. अजून आपल्याला 700 रुपये करायचे. 700 रुपये करायचे. तर बघूया जेवणानंतर 700 रुपये करायला किती वेळ लागतात किती नाही. 2:30 नंतर 700 करायचं भाऊ. आणि 700 केल्याशिवाय घरी जायचं नाही. तर काय होईल काय नाही मला माहित नाही, पण 700 केल्याशिवाय तर घरी जाणार नाही. आज 1,500 करणार म्हणजे करणार. चुकी का नाही. चला चलो, ट्रिप्सी चालल्यात. पोर्टरचं ऑर्डर वाजते, चालू ठेवलं असेल, लक्षात नसतं राहिली तर चाललं असेल. असो, ऑर्डर मारत आपण आलो आज आपल्या एरियात, आणि वाजले 4:28. आपल्या एरियात आलो म्हणलं तुम्हाला माहिती आहे काय करायचं. ऑर्डर बंद करायचं, कमी होऊ जास्त घरी जायचं डायरेक्ट. आता किती झाले किती नाही ते सांगतो. 1100 झालेत. खूप कमी झालेत बघायला घेतलं. आपल्याला 1500 काढायचे, तर अजून 4:30 वाजले 7-8 वाजेपर्यंत केलं तर होईल. पण कोण एवढे कष्ट करावे. CNG आपण जिथं भरणार होतं तिथं बंद होतं, त्यामुळे दुसऱ्या पंपावर गेलो, तिथं भरलं. 4 कांड्या आहेत, पण पहिली कांडी उद्या मला वाटतं 2 ऑर्डर मारले संपल. पहिल्या ऑर्डरला बी संपल, पण जाऊ दे. CNGचं मेंटेनन्स आणि CNG उद्या धरू. आज फक्त कालच्या काल बी CNGचं पैसे नाही काढले ना आपण. जात काय होते एका दिवस नाही काढलं. काल परवा 2-3 दिवस चालवली गाडी. 2 दिवसच चालवली असते, नाही टेन्शन घेत. जाळसलंय मला, वैताग येतो. निगडीवरनं बराच वेळ थांबल्यानंतर मला वाटतं 2:30 CNG वरून झालं असेल.
3 वाजेपर्यंत थांबलो पण रिटर्नला काय ऑर्डर पडली नाही. मग एमटी जात 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 निम्म्या रस्त्यात आलो, मग मला एक ऑर्डर पडली. ते नाशिक फाटाच्या पुढे गेलो ऑर्डर पडली असेल. एक कुठली ऑर्डर पडली, गोखलीनगरची. गोखलीनगरवरनं मग पुढं एमटी येत होतो तर तेवढ्यात एक जण भेटला, महर्षीनगरला सोडला आणि मग तिथनं आपण चाललं तर घराकडे. तर टेक घ्यावं आपण. आता कुठे आहोत? तळजाईला जो रोड टर्न मारतो त्याच्या थोडंसं पुढे आणि आपल्या गॅरेज थोडं आहे तिकडे सहकर्णकर आहे. तर नाही हो केलं तरी कसं तरी 1000 रुपये झाले ते बरं आहे. पण मला वाटलं नव्हतं 1000 रुपये बिल, कारण रविवार होता. रविवारी सांगतात नाही काय होईल काय नाही. पण सकाळची ऑर्डर मस्त होती राव, 382 रुपये आली. अजून तशीच जर डायरेक्ट पडली असती तर मजा आली असती, पण घराकडे नव्हती पडली पाहिजे. जेवल्यानंतर नव्हतेच कुठं लांब पडली पाहिजे आणि तिकडनं बी रिटर्न पडली पाहिजे. हे रोजच झाले. आता येताना मला ऑर्डर पडत नाही असं नाही की, पण काय विषय होता माहिती का, ऑपोजिट डायरेक्शन. देवची एक ऑर्डर पडलेली 254ची, पिंपळी सौदागरची ऑर्डर पडलेली. तेच ऑर्डर पडतात सारखी. मग म्हटलं जाऊ दे, नको, घराकडेच जायचंय, घराकडे बघू. पण फुलाची पाकळी देव आणि निम्म्या रस्त्याच्या रोड पुढे गेल्यावर दिलीच 200 रुपयाची. नशिबात जे असतं त्याच्या पुढे कोण जाऊ शकत नाही. त्यामुळं जेवढं होतं तेवढ्यात खुश राहा. आजचा ब्लॉग आहे तो संपूर्ण. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. ते शुभरात्री, बाय.